देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, संजय राऊत यांचा मोठा दावा. तर फडणवीस स्वतः बावनकुळेंची शिफारस करतील. राऊतांचं विधान, फडणवीस पंतप्रधान झाल्यास आनंद असल्याचंही केलं वक्तव्य. भाजप देशात राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याच्या तयारीत, खासदार संजय राऊत यांचा आरोप. ट्रम्प सारखं देशात हे राज्य करतील अशीही टीका. तर भाजपला वन पार्टी वन इलेक्शनमध्ये जास्त रस असल्याचं वक्तव्य. मोशी दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या केवळ तळमजल्याच्या पूर्णत्वाचा दाखला. महापालिकेच्या बांधकाम विभागानं दिलेला दाखला पुढारी न्यूजच्या हाती. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत 64 तासांनंतरही शोधकार्य सुरूच. दुर्घटनेत एकाचा मृत्यू, अजूनही 8 कर्मचारी अडकलेलेच. मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेचा घेतला सविस्तर आढावा. मोशी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक संतापले. आयुक्त कुलदीप जंगम यांना घातला घेराव. बचाव कार्याला उशीर होत असल्यानं नातेवाईकांना संतापनावर. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील घोटाळ्यावर सरकार ॲक्शन मोडवर. गैरव्यवहाराचा अहवाल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सादर. तर मुख्यमंत्र्यांकडून SIT चौकशीची घोषणा. आतापर्यंत 8 रुग्णालयांवर कारवाई. शेतकरी कर्जमाफीच्या नियम-अटींमध्ये मोठा बदल. 50,000 रुपयांऐवजी आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार. 2026-27ची ही अट काढून टाकली. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. केतन अग्रवालच्या वडिलांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र. मुलगा गेला आणि 20 दिवसात वडीलही गेले. कुटुंब उद्ध्वस्त झालं असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची पत्रातून मागणी. कोल्हापूरच्या कागलमध्ये लव्ह जिहाद झाल्याचा नागरिकांचा आरोप. कागल पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. मुलीला पालकांच्या ताब्यात देण्याची आंदोलकांची मागणी. पालघर महापुरानंतर देवीपाड्यासह अनेक गावातील पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत. देवीपाडा, तरडेपाडा, देवशेत, झांझरोळी आणि मंडळपाडा या गावांना पुराच्या पाण्याचा 4ही बाजूंनी वेढा. कुटुंबांना घरांच्या छतांवर काढावी लागली रात्र. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुण्यातून सासवडकडे प्रस्थान. पालखी आज अवघड असा दिवे घाट पार करणार. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी आरोपींच्या नातेवाईकांची बँक खाती पोलिसांच्या रडारवर. 50हून अधिक खात्यांची चौकशी सुरू. तर देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी राजीनामे. तेलंगणामध्ये पॉक्सोतील आरोपीचा रक्तरंजित थरार. जामिनावर सुट्टाच 6 जणांची निर्घृण हत्या. पीडितेसह तिची आई, आजीची हत्या. स्वतःची पत्नी आणि 2 चिमुरड्यांचाही घेतला जीव. अभिनेता राजपाल यादव याला 3 महिन्यांचा कारावास. चेक बाउन्स प्रकरणी न्यायालयानं सुनावली शिक्षा. 7 खटल्यात राजपालला प्रत्येकी 3 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा. तर प्रत्येक खटल्यात 1 कोटी रुपये भरण्याचे आदेश.